तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अनेक नेत्यांना आता घरी जावं लागणार आहे. भाजपने काही नवे चेहरे जे आहेत केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राज्यातून सुद्धा कदाचित विनोद तावडेंना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळू शकते, तर काही मंत्री जे महाराष्ट्रातले आहेत त्यांचाही पदभार बदलण्याची शक्यता मोदींनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट होणार आहे. कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत बाकीच्या राज्यांच्या, त्या दृष्टीने सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जे आहे ते महत्वाचे दृष्टिकोन होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यानुसार जर आपण विचार केला तर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तर मावळ मतदारसंघाचे खासदार असलेले श्रीरंगाप्पा बारणे यांना मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्रीपद जे आहे ती शिवसेनेच्या वतीने लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण गेल्या वेळेस त्यांची लॉटरी लागणार होती, मात्र बुलढाणाचे जे खासदार आहेत त्यांना ती जाधवांना लॉटरी लागली. मात्र आता बारणे जे आहेत ते 3 टर्म त्यांनी खासदारकी भूषवलेले. आता त्यांना राज्यमंत्री पदाची कदाचित संधी मिळू शकते. मूळ मुद्दा असा आहे, बारणे 3 वेळा टर्म आहे, लोकांची जनसंपर्क चांगल्या प्रमाणे आहे, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेची जवळ आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे यांना संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. कारण ते सर्वसामान्यांच्या ग्राउंड लेवलला खासदार कुठलाही राजकारण न करता कुठल्याही मतदारसंघामध्ये बघितलं तर फारसे कुणाला न दुखवता आपल्या विचारांनी आणि प्रगल्भतेने राजकारण दिलदारपणे करणारे श्रीरंगाप्पा बारणे आता राज्यमंत्रीपदी कदाचित त्यांना लॉटरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुळामध्ये राष्ट्रवादीवर आपण चर्चा करू. गेल्या वेळी प्रफुल्ल पटेल यांना सुद्धा राज्यमंत्रीपद, स्वतंत्र राज्यमंत्रीपद देण्याचा विचार केला होता. त्यावेळेला त्यांना कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे होतं. मात्र आज जर विचार केला तर प्रफुल्ल पटेलांची अवस्था काय आहे, त्यावेळेला जर त्यांनी राज्यमंत्रीपद घेतलं असतं तर कदाचित तर वेगळ्या पद्धत पुढे त्यांना त्या प्लॅटफॉर्मवर जाता आलं असतं. आता पार्थ पवार तर त्यांना राज्यमंत्री पण देणार नाहीत. आता त्यांच्या आहे तेच त्यांना कमिटीतूनच काढण्याची भाषा चाललेली आहे. त्यामुळे राजकारणामध्ये जी मिळेल ती संधी तातडीने घ्यावी लागते आणि त्याच्यापुढे जाऊन प्रगल्भपणे दिलदारपणे राजकारण करत पुढची संधी कधी मिळेल या दृष्टीने चाचपणी करणं आवश्यक असतं. मात्र प्रफुल्ल पटेलांनी त्यावेळेला राज्यमंत्रीपद नको, मला मी घेतलं तर कॅबिनेट पद घेईल, त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतंत्र राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याबाबत चर्चा करण्यात आली होती अमित शहा सोबत. तर त्यावेळेला प्रफुल्ल पटेल मला म्हटले की मला कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे, तेही चांगल्या खात्याचं. मात्र बघितलं, विचार केला, त्यावेळेला प्रफुल्ल पटेलांच्या संधीने संधी नाकारली. आजची त्यांची अवस्था, मग त्यांनाही आता पुढे संधी मिळते की नाही हे पाहणं सुद्धा महत्वाचं राहणार आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जाती समीकरण असेल, महाराष्ट्रातून चेहरे वेगळे असतील, अन्य कुठल्या नेत्यांना संधी मिळते का हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.